आम्ही एक केविलवाणा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आम्ही कुठेही कायदा हातात घेतला वगैरे वगैरे वगैरे, कारण हे परत मग शहरी नक्षलवाद, आता हे दुबार मतदार यादी किंवा सदोष मतदार यादीवरती जे निवडणूक लागतायत हे खरे नक्षलवादी आहेत. कारण ही उघड उघड मतचोरी आहे. जे मतचोरी करून निवडणूक लढतायत आणि जिंकण्याचा प्रयत्न करतात ते नक्षलवादी आहेत. सर्व पक्ष मिळून तुम्ही हा निर्णय घेतलाय? हो, महाविकास आघाडी म्हणून आम्ही निर्णय, आणि सगळेच म्हणजे त्याच्यामध्ये राज पण आहेत, बाकीचे आहेत, शेका पक्ष, कम्युनिस्ट, त्या दिवशी मोर्चात जेवढे सगळे होते त्या सगळ्यांनी. आणि आम्हाला असं वाटतं की जर भाजपला पण आता हे पटलं असेल तर भाजपने सुद्धा यावं आमच्या बरोबर कोर्टामध्ये. आम्ही पाठवतो सही करायला. का होईल? नाही नाही, ऐका एक मिनिट, एकदा मला स्पष्ट करू द्या. आम्ही कोर्टात जे जातो आहोत त्याच्यात आता हे आशिष शेलारनी पुराव्यानिशी दिलेलं आहे. म्हणजे आशिष शेलारनी देवेंद्रांची तर वाजवलीच आहे, ते सोडून द्या, पण त्यांना जर काही पटलं असेल तर त्यांनी सुद्धा आम्ही जे काही कोर्टात जातो त्याच्यामध्ये भाजपाने सुद्धा यावं आमच्याबरोबर कोर्टात. हे माझं त्यांना जाहीर आमंत्रण आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय हिंदू मुस्लिम आणखीन कोण असतील तुमच्या लेखी ते सगळे काढा. आपण संपूर्ण यादीमध्ये आम्ही सुधारणा मागतो आहोत. उद्धवजी, तुम्ही आणि राज ठाकरे दोघेही एक विधान करता की बोगस मतदार कोणी दिसला तर त्याला बळवा किंवा थोडवा किंवा मार. तर अशा वेळेस यावेळेस निवडणूक प्रक्रियेत किंवा मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अभूतपूर्व पण ती नाही झाली, म्हणजे ती व्हावी अशी आमची इच्छा नाहीये. म्हणून बोगस मतदारांनी मतदानाला यायचं धाडस करूच नये. कारण आता आम्ही नावानिशी आणि पत्त्यानिशी सगळीकडे चेकिंग करतो. अगदी माझं तर म्हणणं आहे की जिथे मतदार याद्या साधारणतः 1200ची यादी आहे, त्या याद्या जसं आता माझी कलानगरची यादी असेल तर कलानगरच्या गेटवरती ती यादी लागली पाहिजे. टॉवर्स असेल तर टॉवरच्या गेटवरती ती यादी लागली पाहिजे. आणि टॉवर्समधल्या सोसायटीमधल्या सगळ्यांनी ती यादी येऊन आपली नावं त्याच्यात आहेत की नाही, आपल्या यादीत दुसरं कोणी घुसलंय का, हे सुद्धा नागरिकांनी पण आता बघितलं पाहिजे. तर या देशात लोकशाही टिकेल. नाही, आता एक उदाहरण त्या दिवशी आदित्यने दिलं, घसीटाराम हलवाई, जे दुकानच कधी तोडलेले आहे, तर दुकानाच्या नावावरती 30 का 48 नावं मतदार म्हणून रजिस्टर झाली, जे दुकानच अस्तित्वात नाही. आता अशी जर का लोक येऊन मतदान करायला लागली तर तुम्ही कसं काय तुमची लोकशाही जिवंत ठेवणार?